आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवीन दिवस नवीन आशा हे कार्यक्रमात आपण सगळ्याला मी स्वागत करते. घेऊन वाचूया योहान 10:9. मी दार आहे, जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. मग हे वचन वाचताना आपल्याला कळत नाही की कोण म्हणतो की मी दार आहे. मग आपण पुढचं वचन जर वाचलो आपल्याला समजतं की परमेश्वरच सांगतो की मी दार आहे, जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. मग परमेश्वर का असं सांगतो की मी दार आहे? मग आपण हे वचनात आपण वाचलो की आपल्याला समजेल. जेव्हा परमेश्वर या जगात जगत होतो तेव्हा आपण बघितलं तर हे मेंढरू लोकांना त्यांचे जे चांगला मेंढपाळ काय करतो, त्यांना संध्याकाळी झालं की त्यांना तो एकत्र घेऊन एक स्थानमध्ये तो त्यांना ठेवतो. कारण का तसं ठेवतो की बाहेरचे जे कोणी प्राणी नाहीतर काहीतरी त्यांना येऊन त्यांना आक्रमण जर त्यांना केलं, मग त्यांचं मेंढरूचं जीव जाऊ नये म्हणून मेंढरूला सुरक्षा देण्या कारण तो काय करतो, मेंढपाळ काय करतो, ते जे स्थानात त्यांना ठेवतो त्याचं जे दार आहे ते एकदम कसं म्हणतात, एकदम नॅरो असतात, एकदम छोटंसं असतो की एक वेळात एकच मेंढरू त्या दारापासून जाऊ शकतो आणि आत येऊ शकतो. मग परमेश्वर तसा द्वार आहे. परमेश्वर आपल्याला हे शत्रूकडून आपल्या जीवनात आपल्याला जे काय परिस्थिती आहे, जे काय तकलीफ आहे, त्यातून परमेश्वर आपल्याला एक द्वार बनवून आपल्याला सुरक्षा देतो. परमेश्वर एक चांगला मेंढपाळ आहे. जर आपण एक चांगला मेंढपाळच आपल्या मेंढरूंसाठी स्वतःचा तो जीव देतो, तसंही परमेश्वरांनी आपल्यासाठी आपल्या स्वतःचा जीव परमेश्वरांनी दिले. परमेश्वर आपला चांगला मेंढपाळ आहे. जर आपण मजुरीसाठी मेंढऱ्या जर आपण राखायला ठेवले असते, मग ते काय होतं, जर मेंढपाळापेक्षा निराला असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो, मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणारा माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. पण चांगला मेंढपाळ तसं नसतो, तो आपल्या मेंढरूंसाठी स्वतःचा तो जीव देतो. तर परमेश्वरी आपला चांगला मेंढपाळ आहे. तोही आपल्याला शत्रूंपासून सुरक्षा देतो. मग हे मेंढपाळाचा आज्ञा ऐकून आपण जर त्याचा पाठी गेलो तर आपल्याला खरोखरच स्वर्गराज्य भेटेल. या आपण प्रार्थना करूया. स्तुती ओ परमेश्वरा, स्तुती ओ परमेश्वरा, तुमचं वचन जसं आम्हाला शिकवतो परमेश्वरा, तूच परमेश्वरा आमचा दार आहे. परमेश्वरा, जो कोणी तुझ्याद्वारे परमेश्वरा जातो त्याला तू परमेश्वरा त्याचं तारण तू करणार आहे. परमेश्वरा, तसंही परमेश्वरा ऐकणारे लोकांचा परमेश्वरा मनात तू बोल. परमेश्वरा, तू आमचा चांगला मेंढपाळ आहे. परमेश्वरा, तू परमेश्वरा चांगला मेंढपाळ जसं परमेश्वरा आपल्या स्वतःचा जीव मेंढरांसाठी देतो, तसंही परमेश्वरा तूही परमेश्वरा आमच्यासाठी स्वतःचा जान परमेश्वरा प्राण तुम्ही दिले. परमेश्वरा, ते आम्ही परमेश्वरा स्मरण करून आठवण घेऊन परमेश्वरा तुझं मार्गाने चालायला आमची सहायता कर. असं तू करणारे म्हणून धन्यवाद. ही छोटीशी प्रार्थना येशू मसीहचे गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन.